नाही रे पोरे वनी तुम्ही तपासरी करी येतात रे ग्रामपंचायत ना हा मग घर कोलून काय नाही बटी बटी दुनियाना घरी कोली गेला आगात आपला कसा राहणार नाही अजून तुम्ही ना म्हणते मन फार्म भरा होता ना बे दखनावाई माडी आजू इज राहिना नाही हा मग बरं विचारत ही लागतात त्यांना दोन्ही भाऊसा नाव ना घरकुल मग अशीच घर दुसऱ्याकडे बांधा जातं ना मग दोन्ही भाऊसा नाणार विजात घरे मग ते म्हण राहणो ना मम्मी बरं एकत्र राहत होतो आपण पण ते एक घर कोणले बी देवाले किंवा माल मूल बरा काम पडस ना मग अशी हा मी म्हणा चिंता माझी उपडी घ्या माय म्हणतं अजून घरकुल नाही राहीन बट दुनिया नाही लागणं बाई माडी आपण आहे ना बारी घर बांसच बी नाती आई घर बोलच देव माळ भराले किंवा कोणली बी द्या काम पडी पण दुसरं घर पुरं भारी बांधणं शेगडे आती हा गावमा एक नंबर घर दिकान पाहिजे आपलं ओ भाऊ तिला उंदा उंदा कामी नको करीस म्हणतो हा मग हा घर काय दूध देस का पैसा देस मग अरे हा पैसा अशा ठिकाणी खर्च करू म्हणे तरी आपला पैसा येवायला पाहिजे मग घर काय तिथलं बी चांगलं बांध का नाही बांध मग रावाशी मतलब रास आपली ते घर माय ना झोपडी का वय ना घर म्हणा लोके आणि त्यावर रास फक्त रावानं मग तिथलं बी बारी घर राहीनं आणि त्या घर मा सहज नज नाही कोण कतत आणस कोण कतत आणस एवढं भारी घर बांधायचं काय उपयोग नशे मग हा आपलं घर शे ना मस्त आपली फॅमिली बी मस्त शे ना पटा ना म्हणते म्हण शे ना मग काय पैसा खर्च करा ना मग ती अशी आहे घरकुल न कशी रास मग घर बांधलेलं कांदा पडस ना मग तर काय करा ना भाऊ आई घर बांधाले 7-10 रेनी पडेल तर सामली दोन्ही जीवस साधं काम नाही करेले आम्ही डोर काम करेले तर आई घर बांधेल शे मग आता घरकुल पेटे जाईल जरासं बरं माटा बांधा जाईल ना मग माल भराले किंवा रावाले हो मग आपला आई घर बी अशी बी 10-15 वर्ष जाय ना बांधायला शे रिपेरिंग करा टाइमले सहज आपल्या त्या घरमा जाता येई बाळांना घर लेवान गरज नाही राहा ना अशी मग आणि काय नाही भाऊ साधच घर बांधतो आपण मग शेना रावाले मग काही बिन काम फॅन्सी घर बांधानं नाही गणबर कामे निघतस घरेस ना बी चाली ना बेन मग मग बहीण शकुंतला मी आज इथली खुश होई राहिले ना नाही खरं काम बहीण मग म्हणा बट आयुष्य बाळा घरमा चालणी गे पण मला आज घरकुल भेटणं बहीण इथली खुश आहे ना मी नाही खरं काम खरंच माय खरं तुम्हाला घरकुडी लाग माय माते चिंता पडाय ती माय म्हणतो आमनं येऊ नको येऊ पण बिचारी माय नाही लागान पाहिजे बिन म्हणतो आखो आयुष्य बाळा घरमा चालणे घेऊ माय तुमनं वालं मग काय करतीस माय वाक बा माय मग चांगलं सुख भोगून दुःख कोणी भोगो बहीण माशी रास ना भगवंताने बटी कीर्ती करा वाटल्या रास आपले सुखनी बी दुखनी बी पण आपल्यावर असे परीक्षा पार करानं बहीण शकुंतला म्हणे साधी नदारीनी भोगले व कशी बी नदारी भोगले बिन म्हणे अशी वावर मा जाऊ मी पाय तम सुद्धा राय नाही म्हणा पाय असले चप्पल नाही काही नाही अशीच जाऊ बिन आणि अशा म्हणा पाय वे जायत असा खड्डा खड्डा काटा गुशी 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 नुसतं कशी बी वे जाय तरी भगवंताने इथला जोर दिला होता ना 2 माणसेस काम करू मी 2 माणसेस ना दग बिन माय आता ही लागत ना सुख ना दिन आता मस्त घर कुडी लागी मस्त घर बांधले पत्तर न का वय ना मग कधून संगवले पैसा सलापनाच बांधले मग 2 एक रूम दकुना बी ना ते दकुना सलापना बांधू का कशी बांधू ते समजे नाही राही ना माले पैसा बी न म्हणणे म्हणा राहतच ना माय शकुंतला मग दकस ना ते कशा जजमेंट भेटत कशी नाही तुम्हाला बी लाग का नाही ना माय अजून आजकाल माहीत लागी म्हणा चाल बिन मग शकुंतला चाल येस मी आई साहेब चला ना जेवण ते चला मग तुम्ही चला बेटा आता जेवण करेल मग कुठे बी फिरायला जावा आपली घर अशी गरम गरम खातच नाही मग आखो मागे ते नाटके करतच खावाले अशी रास ना मग भाई नाटके न करू मला साडे काय ताण मारा असे नाराजलं येस पण क माय मग खावाला पण वाटलं ना तुमले दादा माय मग तुमना पोटले भूक लागे तर इजात खावाले हो ना जेवण करे ना भो मोरना दांगडो मग करीलच पण तिथला वाडी उडी ठेव यस मी थोडं कामी मा फेरी पटकार मारी उदे जराशी गली आली मा काय शे नाही शे लवकर इजात वाडी उडी ठेवतस ना आम्ही दोन्ही बहिणी दका आहे साहेब दका तुम्हाला ऑर्डर येत ना आशा करतस मग तदे म्हणे वाट ठेव म्हणे मी येसच म्हणे
आणि आता दका पत्ता नाही शे याच पडले जुडाचे त्या नावाला खावला टाइमवर लागोत ना मग अरे वाट डक करायला लावस काही ना माई बो तुम्ही तर बोलायले ओजी माय मग तुम्ही मी तशा असेच गजर गणिगत बसेला राहतस आवय माडी त्यांना अशी तोंड कोडी बी संगे रास आणि एक माणूस सोडस येतो बिन बोलाची वय बडाची संगे डापरी रासतो अरे त्यांना बोलक्या जीवशे रे अशी चाले ना गुच्च बटाना आवडस नाही अशा बोली चालीस मोख्या वेजास म्हण दादा तुला दोन्ही बाप बेटा सांगत नाही शेतो नकोला तुम्ही काय चे बारीक करी चिमटी कोटस तुम्ही माहिती शे तशा दोन्ही त्यांत ना जे असे बका बका कधी काट असतो मन तर लागस कोणती बी गोट खरं श्या माय साहेब खरं सांग राहण्यात तुम्ही रावसाहेब द्या खरं तशा शेतच यासनं काय सांगू नाही शकस मी या शेत ना गुन्हे शेतच गुन्हे माडियो खुशखबरी लई नो बिन मी काय जीप काय रे दादा काय बो सांग ना मग इथं नको भीम काढू भाऊ सांगी दे काय नाहीये मग मी सांगू का आपला मक्की मॉडल माणची भेटी घ्यात का बहिणी बांगी का तू बिलाई जास्त होती आको नाही ना तुम्ही ना सांगितलं ना बटाचे आयरन करा ना ते आवय माडी आपलं घर कोडी लाग म्हणत आम्हाला दोन्ही भाऊ साई लागत भारे खरं अशी मायो खरं वय गे बापरे मारते या विश्वास नाही विराणार दादा मग दका मन भाऊ कितल्या मसाला बडायनं निवतलंयस तुम्ही सांगता जेवण लिहूनात नाही खावण लिहूनात नाही मन दादा ना अशी शे कोडी बी जास्त साखरस पैरस पाणी लावस ते काय नाही वय माडी मी तुमले सांगी गो ना मग मला अशी वाटणं बाई म्हणत तपासरी करता कस यादी उदी मा नाव बिव चुकायचा काय जायला वय ते न म्हणते म्हणता काय नाही म्हणणार ते खरं निघ न म्हण दगाल गो ते खरंच वय ना नाव आहे माडी अशी का चांगलं वेगे माय मग कावा आपलं बिचारा असं ते टपर विजय जराचं मग डोरे चारा आपण जा ठेवाले काही माल मूल भराले वेज जाईना मग खोपडा जराचं मग वय जाई ना नाही राव साहेब तुम्हाला भाऊ ना काही बिबिन काम न गुस्सा करतस दखा तुम्ही मी जार जाताना बरा वाईट बोली राहतात म्हणतो ठाय का बाटा रावसाहेब न म्हणते मन गोष्टी लायतच म्हणतो नमोतनी गोष्ट लायतच म्हणतो म्हणे बी सांगते दोन्ही मग बहिण भाभी जाऊ द्या ना भाऊ बिगन कामे मोडस आम्हाला दोन्ही भाऊसा जुगशे म्हणून ते तू एक काम समायलेस मी एक काम समायलेस मग अशी रास ना अरे म्हणा दादा सोनी अशाच प्रगती करायला अशा जुग राहू द्या रे म्हणा बेटा माडी मी जास मा थांब बरी आहे साखो पैसा रे पट्टी ना मग नाही जेवण ते करद्या तुम्ही बी नाटलायस दाना काना मग परत जेवण खाण करल्या होई जाई ना ते आवय नाही वय लवकर ते ना पडी ना आज दोन एक दिन निंबूत शे ना आया माय पाणी ते पिल्या मग नाटलायस नका जावा ना मग म्हणा जीव रान करस ना मग लय मग ओका पाणी लय इथं लांब नको लावायचा कोणती बी कोटणी बरं कोणी बी जास्त दय